क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, उद्या आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. या दिवशी आपल्या भारत देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखणीने लिहिलेलं ते सगळ्यासाठी आपल्या भारतीयांसाठी लोकशाही होती. लोकशाही कशी होती? राजेशाही संपली, हुकुमशाही संपली, नंतर आली लोकशाही. लोकशाही म्हणजे लोकांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. तर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाला दिली. ही अशी लोकशाही आहे मित्रांनो, जर त्या लोकशाहीवर हा देश जर चालला तर हा देश जगावर अमेरिकेसारख्या देशावर राज्य करू शकतो. एवढी ताकद आहे या लोकशाहीमध्ये. पण शोकांतिका आहे मित्रांनो या भारताची, या भारत देशाची, की ही लोकशाही पूर्णपणे चालत नाही. ही लोकशाही 100% 100% फक्त 10% किंवा 5%च भारतीय संविधानावर चालते. ते तुम्ही म्हणा आता कसं, मी सांगू इच्छितो. संविधान बाबासाहेबांनी लिहिलं ते कोणासाठी? जनतेसाठी. लोकशाही म्हणजे ही जनतेसाठी असते. तर हे जनतेसाठी वापरलं जातं का? नाही वापरलं जात. ते कसं? आता मतदान होतं. मतदान हा सगळ्यात मौल्यवान अधिकार आहे मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला या भारतीयांना. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, अदानी अंबानी किंवा रस्त्यावरचा गरीब का असाना, सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला बाबासाहेबांनी. तो समानतेचा अधिकार आपण वोटिंगच्या आधारे, वोटिंग म्हणजे काय असतं? मतदान म्हणजे पहिला राजा हा राणीच्या घराण्यातून, राजघराण्यातून जन्माला यायचा. पण आता जेव्हापासून लोकशाही भारतामध्ये आली 26 जानेवारी 1950 तेव्हापासून भारत देशामध्ये राजा हा मतदानाच्या पेटीतून जन्माला येतो, ना की राजघराण्यातल्या कुळातून. तर एवढी मोठी ताकद आपल्याला लोकशाहीने दिली आहे. पण आत्ताचं जे राजकारण चाललं आहे ना मित्रांनो, ते बघवत नाही आपल्याला. असं भयानक राजकारण चालले. ती कोणची मशीन आहे? ती EVM मशीन जी जगाने बॅन केली आहे, जगाने तयार केली होती. त्या जगाने ती मशीन बॅन केली आहे, कारण जगालाही माहिती ही मशीनने निवडणुका घेणं योग्य नाही आहे. कारण या मशिनीने निवडणुका घेणं म्हणजे उलटापालट करणं हे 100% शक्य आहे. म्हणून जगाने ही मशीन नाकारली. आणि बॅलेट पेपर, एवढा मोठं जग जनरल नॉलेजमध्ये पुढे गेलेलं आहे, पण तिथे देखील बॅलेट पेपरनेच इलेक्शन होतात. अमेरिकेसारख्या देशामध्ये